नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामोदर यूट्यूब चॅनलला। आणि आता आपण ज्या बागेमध्ये आलो आहे त्या बागेचं वय एक 8व्या वर्षाला बाग आहे। हा म्हणजे झाडाची जे कंडिशन तुम्ही बघताय 8 वर्षाचा बाग आहे। कमकुवत आहे जरा झाडं, कारण ही जमीन इतकी हलकी आहे की खाली एक फुटाच्या नंतर 1.5 फुटाच्या नंतर डायरेक्ट मुरूम लागतो आणि त्यामुळे इथे न्यूट्रिशनचा अभाव होतो, म्हणून आपल्याला झाडाची कॅनोपीमध्ये तुम्हाला फरक दिसतोय। तरीही 8 वर्षाच्या मानाने कॅनोपी काही खराब नाही आहे। अंतर जे तुम्हाला दिसतंय अंतर कमी असल्यामुळं। दुसरा म्हणजे आता जे 6 वाजता आपण हा व्हिडिओ बनवतोय, संध्याकाळचे 6 वाजलेले, 6 वाजता तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडं ग्रीनरी दिसते, ब्लॅकिशपणा। तर हे एकदम चांगली ग्रीनरी तर नाही पण बऱ्यापैकी आहे। असा पिवळेपणा पण याच्यामध्ये आहे काही झाडांना। आणि इथे तुम्ही बघू शकता, हे बघा असं जे पिवळं होणं आहे, पिवळं होऊन फळ गळणे, हे फायटोप्तेरा बुरशीचं लक्षण आहे। हे एका झाडावर 3 फळ 4 फळ होत आहे सध्या, त्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष करा। हा प्रॉब्लेम नॅचरल आहे, तो येणारच आहे आणि त्याच्यावर कितीही खर्च केला तर ते काय 5-6 फळं थांबणार नाही होण्याचे आणि 5-6 फळाच्यावर होणार नाही, त्यामुळं त्याला खर्च करून फायदा नाही। आणि इथे आपण जे 1 महिन्यापासून 1.25 महिन्यापासून फ्लोचंच पाणी देतो आहे। ठिबकच्या इथे 3 लाईन जे आहे, अर्धा तासाच्या वर आपण पाणी देत नाही इथे। अर्धा तास मोजून अर्धा पाऊण तास। आणि हा जो माल दिसतो आहे तुम्ही काही व्हिडिओ बघताय आता माझे की हार्वेस्टिंगला माल आला आहे बराचसा, कवडी मारतो आहे। इथे तुम्हाला कंच हिरवा माल दिसतो आहे, छोटी साईज दिसते। तर हे जे फळं आहे हे जून अखेरला फुटलेले फळ आहे, त्यामुळे इथे आपल्याला 1 महिन्याचा फरक दिसतो आहे। हेच 2 आठवड्यानंतर आपल्याला साईज आणि कलर कवडी आलेले दिसणार फळं। आज सकाळी एक शेतकऱ्याशी बोलणं झालं की आंबेबाराला कुठले खतं टाकायचे आंबेबार फोडण्यासाठी। तर आंबेबाराला फोडण्यासाठी, बाग फुटण्यासाठी खतं कुठलेच लागत नाही। माझं म्हणजे अभ्यासानुसार सांगतो की झाडांनी जे मागच्या 3-4 महिन्यामध्ये स्टोरेज केलेलं आहे झाडामध्ये, तेच त्याला फुलं काढण्यासाठी महत्त्वाचं असते। आणि तिथून पुढं फळं किती लागले, फुलं किती लागले, बाग किती फुटला आहे, ह्याच्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे, बेसल डोस द्यायचा आहे। तर तो बेसल डोस बाग फुटल्यानंतर द्यायचा आहे। आधी तुम्हाला वाटलं तर DAP आणि सुपर फॉस्फेट दाणेदार आपण पाण्याच्या पहिले फेकू शकतो, अदरवाईज कुठलाच बेसल डोस आधी टाकू नका, जेणेकरून बाग कसं फुटेल हे आपल्याला माहिती नाही आहे। क्लायमेट, थंडी वाढली आहे, बाग किती फुटेल हे माहीत नाही। आणि आपण जर खत टाकून बसलो भरच 30,000 40,000 50,000चं, तर आणि बाग जर फेल गेला काही कारणास्तव, तर आपल्याला तिथे ते पैसे अटकून पडतात आणि ते पैसे काही वर्षभर निघत नाही। त्यामुळं आंबेबहारवाल्या शेतकऱ्यांनी बेसल डोस टाकण्याची घाई करू नका। पाणी सोडायला जे तारीख तुमची ठरलेली आहे त्या तारखेला सोडा। बाग कसा फुटतोय हे बघायचं। जर बाग 90वर जात असला तर आपल्यापाशी त्याचे पर्याय आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूच। आणि इथे सुरू होतो आपल्याला हा 20 वर्षाचा बाग लागूनच। तर इथे पण चांगला माल आहे, हा पण माल लेटच आहे। आणि आता अंधारामध्ये व्हिडिओ होत नाही जास्त, त्यामुळं आताची माहिती तुम्हाला जी मिळाली ती योग्य मिळाली की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा। आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये मांडा, म्हणजे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू। धन्यवाद।